परंतु महाराष्ट्र राज्य हे देशात पहिलं असं राज्य आहे की आम्ही मिलाप आणलं. पूर्वी आरोप प्रत्यारोप काय व्हायचे की जर जागा घ्यायची असेल तर मंत्र्याकडे जावं लागतं, जागा घ्यायची असेल राज्यमंत्र्याकडे जावं लागतं, जागा MIDC मध्ये मिळवायची असेल तर CO कडे जावं लागतं, सचिवाकडे जावं लागतं, कमिशनरकडे जावं लागतं. आता घरात बसून तुमचा जर टर्नओव्हर आमच्या नियमामध्ये बसत असेल तर घरात बसून तुम्हाला 8व्या दिवशी ऑनलाईन मध्ये जमीन मिळू शकतं. हे देशातलं पहिलं उदाहरण आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की मैत्री नावाचं जे आम्ही पोर्टल आणलेलं आहे तिथे 30 दिवसामध्ये जर परवानग्या मिळाल्या नाहीत तर त्या सगळ्या परवानग्या देण्याचे अधिकार आमच्या उद्योग आयुक्तांना जातात, म्हणजे कमिशनरला जातात, आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा रेशो जवळजवळ 98 ते 99% आहे. त्याच्यामुळे 2 कोटीचा जो मुद्दा आहे तो कशामुळे झालेला आहे, त्याच्यामुळे काय अडचणी येतात त्याचा अभ्यास करावा लागेल. थेट मला या ठिकाणी उत्तर देता येणार नाही. परंतु मिलाप ही यंत्रणा देशातली जमीन वाटपाची MIDC ची सगळ्यात सक्षम अशी यंत्रणा आहे. छान. हा, सूचना क्रमांक 4 निरंजन डावकरे.